जय जय रघुवीर समर्थ. 21 समासी जुन्या दासबोधाचे चिंतन आपण करत आहोत. या चिंतनामधल्या 10 समास आपण पूर्ण केलेले आहेत आणि 10 समासामधून आपण 10व्या समासात विविध शिकवणीद्वारा समर्थांनी हेच सांगितलेलं आहे की अनेक विषय जरी डोक्यात असले, अनेक जरी आपल्याकडे व्यवधानं असली तरी आपण मात्र त्यांना कंटाळू नये. असं ज्ञानदेवांच्या समुद्र आणि मत्स्य या न्यायाची उपमा आपण घेऊन आपण ठरवलं होतं की जसं माशांचा समुद्राला त्रास होत नाही की समुद्राचा माशांना त्रास होत नाही, ते सगळे जसे आपापल्या जागेवर स्थिर राहतात तसंच माणसाने सुद्धा स्थिर राहून स्थिर राहावं आणि स्थिर राहूनच या परमात्म्या प्राप्तीचा विचार करावा. आता आपण 11व्या समासाकडे वळत आहोत. हे अशा प्रकारची विविध शिकवण एकदा मिळाली की आपल्याला विविध शिकवणीद्वारा साधक हा वर येत असतो आणि परमार्थाकडे वळत असतो आणि तेव्हाच त्याला प्रारब्ध आणि प्रयत्न काय आहेत याला तोंड द्यावं लागतं. त्याला 11वा समास हा प्रारब्ध आणि प्रयत्नाचा आहे. समर्थ इथं शिष्याला हेच सांगत आहेत की हे शिष्या, तू जो संसाराचा पैशाचा आधार घेतला आहेस तो चुकीचा आहे. त्याने तुझ्या वाट्याला फक्त दुःखच येईल. प्रपंचात राहून प्रयत्न करणे तुला अगत्याचे आहे, पण परमात्म्याच्या आधाराशिवाय तुझे कार्य सिद्धीस जाणार नाही. दासबोधात सुद्धा समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तू प्रपंच कर, परमार्थाकडे प्रपंच कर, पण परमार्थ जर तू अजिबातच पाहिला नाहीस तर तुझा प्रपंच मात्र जो प्रारब्धावर आहे तो प्रपंच मात्र कधीसुद्धा प्रयत्नशील होऊ शकणार नाही. किती जरी प्रपंचात मिळालं तरी कमीच पडतं आणि सर्व मिळूनसुद्धा शाश्वत सुखाची प्राप्ती होईल ही काही त्याच्यामध्ये गॅरंटी नाही, ही काही खात्री नाही. कारण प्रयत्न ही योग्य दिशेने योग्य मार्गदर्शनाखाली होत नाहीत. जी सुखदुःखे प्रपंचात भोगावी लागतात ना, ती प्रारब्धाला जबाबदार ठरवून चालत नाही. आपणच त्याचे जबाबदार असतो. आपणच आपल्या कर्माची फळं आपल्या सुखदुःखाला कारणीभूत असतात. आपलेच प्रयत्न जे असतात प्रपंचातले ते योग्य दिशेने होत नाही. निष्काम कर्म आपल्याकडून होत नाही, सकाम कर्माच्या मागे आपण लागतो. समर्थांनी याला व्यभिचारी भक्ती असं सुद्धा म्हणलेलं आहे. इकडे आपण लागल्यामुळे आपल्याला आपले प्रयत्न नीट होत नाही आणि प्रारब्धावर आपण सोपून बसतो. तर इथं समर्थांनी तेच सांगितलं आहे की परमार्थ साधण्याकरता ईश्वराचे अधिष्ठान कर्मात ठेवायचं आणि कर्म करायचं. परमार्थ साधला की जन्माचे सार्थक होते. विवेकी पुरुषाने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावेत. म्हणून समर्थ म्हणतात, प्रपंची असोन परमार्थ पाहे तोही ये स्थिती तेल आहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. नव्या दासबोधातल्या 12व्या दशकातल्या 8व्या समासातली 21वी ओवी आहे. परमार्थ करून प्रपंच सहज करता येतो बरं का, परंतु सहज संसार करून परमार्थ साध्य होईल याची शाश्वती नाही. प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे. खरं म्हणजे प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे. आपलं जसं प्रारब्ध असतं ना तसाच प्रपंच घडत असतो. परंतु आपण सर्वसामान्य माणसे सगळंच काय करतो, परमार्थ हा प्रयत्नाधीन आहे असं मानतो आणि प्रपंचातील प्रत्येक गोष्ट मात्र आपण प्रयत्नपूर्वक करत असतो आणि ते प्रयत्न सगळे सकाम असल्यामुळे प्रपंचात आपल्याला दुःख लागतं. आणि परमार्थ हा प्रयत्नाने करायचा असतो. परमार्थात मात्र प्रयत्न करताना आपण मात्र तो परमार्थ प्रारब्धावर अवलंबून ठेवतो. माझ्या प्रारब्धात असेल तर होईल असे आपण म्हणतो. प्रयत्न आणि प्रारब्ध या ओवी शतकामध्ये समर्थ म्हणतात, आधी प्रयत्न करावा लागतो, मग प्रारब्धात आहे की नाही ते ठरते. या समासातल्या 49 व 50व्या ओवीमधून समर्थांनी हे स्पष्टपणे नमूद केले आहे. देहबुद्धीचा त्याग आवश्यक आहे. देहबुद्धीमुळे मीच्या अहंकाराने माणूस सर्व कर्म करत असतो. ती सोडून प्रपंचात जर प्रयत्न केले, देहबुद्धी सोडून, मीपणा सोडून, अहंकार सोडून, तर परमार्थ सुखाचा निश्चितच होतो. देहबुद्धीचा त्याग हा परमार्थाचा आत्मा आहे. वासना कमी होणे, मन तृप्त आणि समाधानी असणे हेच मुख्य लक्षण आहे. म्हणून प्रारब्ध आणि प्रयत्न याच्यामध्ये समर्थ
प्रयत्नाला जास्त महत्त्व देतात. प्रयत्न प्रत्येक बाबतीत करूनच तुमचं प्रारब्ध कसं आहे ते ठरवा आणि प्रपंच करा. आणि परमार्थात सुद्धा तुम्ही प्रयत्न करूनच परमार्थ तुम्ही साधा, म्हणजे निष्काम कर्म करा, असं समर्थांनी म्हटलं आहे. 12वा जो समास आहे तो आहे संतस्तवन. आता 21 समासीचं जेव्हा लेखन सुरू झालं तेव्हा फक्त उद्धव स्वामी आणि समर्थ या दोघांचा संवाद होता. पण जसं जसं हे पुढे सरकत गेला 21 समासी जोना दासबोध, तसं इतर शिष्यही त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये समावेश झाले आहे त्यांचा. तेही निरूपणाला बसायचे. या समासाच्या पहिल्याच ओवीत शिष्याच्या मनात विकल्प आलेला आहे. तो काय विकल्प आलेला आहे तर समर्थ म्हणतात, समर्थ काय म्हणतात त्याला, की तुझ्या मनात विकल्प आलाय सांग तू. कारण समर्थांना ती शिष्यमंडळी घाबरत असतात. जो विकल्प आलेला आहे तो विकल्प सांगण्याची अनुमती ती मागतात. तर ते शिष्य म्हणतात, संत हे प्रेमळ स्वभावाचे असतात, परोपकारी असतात, दया, क्षमा, शांती इत्यादी गुणांनी युक्त असतात. शिष्याला मात्र समर्थांमध्ये प्रेमळतेचा आणि कोमलतेचा अभाव वाटला. कारण काय आहे, समर्थ शिष्यांना आत्मज्ञान सांगताना ठासून आणि कठोर शब्दात सांगत असत. त्यामुळे शिष्याच्या मनात ही शंका आली की समर्थांना ते संत मानतायत, परंतु संत हे प्रेमळ असतात, दया, क्षमा, शांतीने युक्त असतात, आणि समर्थ तर कायम रागवतात, कायम ओरडतात, कठोरपणे बोलतात. मग हे कसं काय? आणि शिष्याच्या या शंकेच्या निरसनासाठीच हा संपूर्ण समास समर्थांनी सांगितलेला आहे. 9व्या दासबोधात समर्थ म्हणतात, श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजी फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेंचली ऐसे न व्हावे. गिरीधर स्वामीसुद्धा त्यांच्या समर्थ प्रताप या ग्रंथात म्हणतात, संकल्प विकल्प शिष्याशी झाले, समर्थ देवे निस्संदेह केले, काही शिष्य उन्मत्त देखिले यथा किंचित दुर्बुद्धी. संत हे गुणातीत असतात असं वर्णन या समासात आहे. दुश्चित मनाने श्रवण केल्याने अशा उणिवा मात्र संतांच्या दिसतात. कारण शिष्याचे मन हे वैभवात, प्रतिष्ठेत, मानसन्मानात गुंतलेले असते, विषयात अडकलेले असते त्याचं मन. त्यामुळे त्याला संत आणि असंत याच्यातला भेद कळत नाही. देहबुद्धीने संतांवर केलेला हा आरोपच आहे. देहबुद्धीने माणूस दुसऱ्याचे गुणदोष पाहत असतो, पण नित्य श्रवण केल्याने देहबुद्धी झडते, असे या समासात ओवी क्रमांक 47मध्ये सांगितले. निर्गुण ही संतांची खरी संपत्ती असल्याचे समर्थ सांगतात. सगुण निर्गुणाच्या अतीत संत आहेत. संत हे मेघाप्रमाणे असतात. मेघ जसे पाण्याचा वर्षाव सर्वांवर करतात, तसे संत ज्ञानाचा वर्षाव सर्वांवर करतात. वेदशास्त्र संपन्न असूनसुद्धा समोरच्याचे बोलणे ते ऐकून घेतात. भ्रमामुळे, प्रबळ देहबुद्धीमुळे, खोटी प्रतिष्ठा, क्षुद्र मानापमान यामुळे संतांमध्ये आपल्याला दोष दिसतात. संतांकडे पाहताना आपण त्यांचे शिक्षण, त्यांची श्रीमंती, त्यांचं पांडित्य, त्यांची शिष्य संख्या, त्यांच्या भोवती असणारी गर्दी, मठातील गाड्यांची रांग, प्रतिष्ठितांची उठबस, त्यांच्या ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आपण पाहतो. ही मोजपट्टी संतांकडे पाहण्याची जर आपण बदलली तर संतांमधील संतत्व आपल्याला दिसेल. म्हणून या समासाच्या 57व्या ओवीत समर्थ म्हणतात, इति श्री रामदास हाका मारितो उदास, विवेकी असती तेही त्रास, सहसा मानू नये, असं समर्थांनी इथं संतस्तवनमध्ये सांगितलं आहे. आपण 13व्या समासाकडे जाऊया. 13वा समास आहे मी पण निरसन. कितीही निराभिमान शांती प्राप्त झाली, कितीही आपण म्हटलं की आत्मनिवेदन झालेलं आहे, कितीही आपण म्हटलं की संतांचा संघर्ष आपल्याला लाभलेला आहे, परंतु आपल्यातला जोपर्यंत मीपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला परब्रह्म प्राप्ती होत नाही. तेव्हा ह्या मीपण निरसनमध्ये मीपणाचं निरसन समर्थांनी सांगितलेलं आहे. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. ब्रह्मात जे प्रथम स्फुरण झाले त्यातून महामाया निर्माण झाली. ब्रह्माला पुरुष आणि महामायेपासून जी गुणमाया झाली तिला प्रकृती असे म्हणतात. प्रकृती ही मूर्तिमंत गुणच आहे. ही प्रकृती नित्य नवे रूप धारण करते. बहुरूपाने ती ब्रह्मांडात भरून आहे. नुसतीच ब्रह्मांडात भरून नाही आहे ती, तर तिच्या ठिकाणी अनेक शक्ती आहेत.
त्यापैकी त्या 2 शक्ती ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. आवरण आणि विक्षेप या 2 शक्ती या प्रकृतीमध्ये आहेत. आणि ती काय करते, या 2 शक्तीने ज्ञानावर अज्ञानाचे पांघरूण घालते. प्रत्येक माणसाच्या ज्ञानावर पांघरूण घालणे, तर प्रत्येक माणूस नाही तर ब्रह्मस्वरूपच आहे हो. आणि अविद्येने भ्रम फैलावते, आपल्या गुणरूपाने आसक्त करते. ही प्रकृती अद्वय एकाकी पुरुषाची बायको म्हणून मिरवते. संग नसणाऱ्या पुरुषाशी संबंध जोडते, निराकाराला आकार लावते. तसेच तो मूळ पुरुष किंवा परब्रह्म जे अहंकार रहित आहे त्याला उपाधीच्या वेष्टनाने गुंडाळून टाकते. त्याचा अहंकार होऊन राहते. म्हणजे आपण ब्रह्मरूप आहोत प्रत्येक माणूस, पण त्याला अहंकाराने इतकं गुंडाळून टाकते की अहंकारच माणसातला जास्त दिसून येतो आपल्याला. निर्विकार पुरुषाला प्रकृती विकारी बनवते. समर्थ म्हणतात, माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, निराकाराचा आकरू तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. 13व्या अध्यायामध्ये 1001वी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अहंकाराचे मूळ हे प्रकृतीत आहे, पुरुषामध्ये नाही, परब्रह्मामध्ये नाही, हे काही प्रकृतीत आहे. मी या शब्दाने आपण त्याला ओळखतो. ह्या अहंकाराला मीपणा आपल्या आचरणातून क्षणाक्षणाला दिसतो. तिच्या आवरणाने आपण परमात्म्याला विसरलो आहोत. या समासात 9व्या ओवीत समर्थ सांगतात, अरे नाही मीचे मूळ शोधिले, नाही मीचे मूळ शोधिले, मग मोक्षाचे द्वार कसे सापडेल. 37व्या ओवीत समर्थ म्हणतात शिष्याला, तू मी म्हणत असलास तरी तू मी नव्हेसी रे. हे सांगून खरे स्वरूप कोणते आहे तुझे ते या समासात समर्थांनी सांगितलं आहे. आपण मुळातच ब्रह्मस्वरूप आहोत, पण देहाच्या उपाधीने परब्रह्माचे जे अमर्याद, सर्वव्यापी, निर्गुण, निराकारी, अरूप, अनंत असे जे स्वरूप आहे ते आपण काय केलेलं आहे की या मीपणामुळे हे स्वरूप मर्यादित, विकारी आणि नामरूपाने आकाराने संपुष्टात आलेले आहे. जीवात्म्याला अहंकार आणि षड्रिपूंनी जखडले आहे. गीतेत भगवंत म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. जड स्थूल देहाला सचेतन करणारा, देहसंबंधांनी अहंकार उत्पन्न करणारा मी, तोच मी जीवलोकात जीवात्मा होऊन आला आहे. तोच भक्ता, भोगता, तोच करता. या समासात अशी ही सांगितलेली आहे. या समासामध्ये ही जी मायेची भ्रांती आहे ती यथार्थ ज्ञान सांगून समर्थांनी मायेची भ्रांती उडवली आहे आणि मीपणा उडवला आहे. आणि आपण सगळेजण परब्रह्माचे कसे अंश आहोत, आपलं स्वस्वरूप ब्रह्मरूप कसं आहे ते सांगितलं आहे. म्हणून समर्थ 45व्या ओवीत म्हणतात, मी पण पाहिजे उडविले असे या 45व्या ओवीत सांगून 51व्या ओवीपर्यंत स्वस्वरूपाची जाणीव समर्थांनी याच्यामध्ये करून दिलं आहे आणि मीपणाचे निरसन केलेले आहे. 14व्या ओवीकडे वळूया. पूर्ण समाधान. जेव्हा मीपणाचे निरसन होते तेव्हा पूर्ण समाधान होते. 13व्या समासाच्या शेवटच्या ओवीत जे सांगितले ते असं आहे की वंद्यापुत्राचे बोलणे ऐका असे समर्थ म्हणाले. आता या समासाच्या पहिल्या 3 ओव्यांमध्ये या समारोपाचा विचार शिष्यांनी मांडला आहे. आता वंद्यापुत्राचे बोलणे ऐका, समर्थ ह्यांना पटेना ते. जी निपुत्रवती तिला पुत्र असणे किंवा जिला वांज म्हटले आहे तिला पुत्र आहे, हा म्हणणे हा अंतर्विरोध आहे. एकीकडे समर्थ तिला वंद्यापुत्र म्हणतात आणि एकीकडे तिला पुत्रही नाही म्हणतात. हे कसं आहे? वंद्या असेल तर पुत्र नको आहे ना तिला. म्हणून समर्थांपुढे प्रश्न शिष्यांनी मांडला आहे. 2 पैकी एका गोष्टीवर विश्वास ठेवता येईल असे शिष्य म्हणतात. समर्थांचे शिष्य किती तर्कशुद्ध विचारांचे होते आणि त्यांना विचार करण्याची पण पात्रता त्यांच्यात होती आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य पण होते. आणि विचार करून शंका आली तर ते विचारण्याचेही स्वातंत्र्य होते आणि त्यांच्या शंकांचे निरसनसुद्धा समर्थ करून देत असत. त्यांचं पूर्ण समाधान होईपर्यंत, म्हणजेच अद्वैत बोध होईपर्यंत शिष्य सतत शंका विचारतात आणि समर्थ मात्र त्याचं उत्तर देतात. इथं काय झालं आहे माहिती आहे का? समर्थांचं उत्तर गूढ भाषेतलं आहे,
प्रकृती, पुरुष, माया, जीव हे सारे काहीच नाही. एक स्वप्न आहे. माया ही परब्रह्माची अनादी शक्ती आहे. ब्रह्म अनिर्वचनीय आहे, तशी ती देखील अनिर्वचनीय आहे. आता जी अनिर्वचनीय आहे, जिच्याबद्दल बोलताच काही येत नाही, तिच्याबद्दल आपण बोलायला लागलो तर विसंगती निर्माण होणार. त्या प्रकृतीबद्दल आपण बोलतोय म्हणजे त्यांचे बोलणे पटत नसल्याचे त्यांच्या चरणाची शपथ घेऊन समर्थांना शिष्य सांगतात, तुमच्या चरणाची शपथ, पण आम्हाला काही हे तुमचं बोलणं पटत नाही. तेव्हा समर्थ म्हणतात, आता काय झालेलं आहे, समर्थ इथं अद्वैताच्या बोधावर बोलत आहेत आणि शिष्य द्वैताच्या बोधावर बोलत आहेत, द्वैताच्या स्तरावर बोलत आहेत. समर्थ द्वैताच्या स्तरावर बोलत असताना अद्वैताला प्रकृती, पुरुष हे द्वैत मान्य नाही आहे. तो एकमेव अद्वितीय परमात्मा हेच अद्वैत आहे आणि त्या परमात्म्याचीच पत्नी, मुले, बाळे हा परमात्मा या सर्वांच्या रूपाने नटलेला आहे. परमात्मा हा एकच आहे आणि प्रकृती वेगळी नाही. त्या परमात्म्याच म्हणजे पत्नी, मुलं, बाळं या रूपाने नटलेलं आहे, तिची प्रकृती आहे असं समर्थ अद्वैत बोधावर त्यांना सांगत आहेत. असं समर्थांचं मत सांगितलं आहे. व्यवहार मात्र द्वैतावर चालतात. वेदांत शास्त्रानुसार प्रकृती, पुरुष हे दोन नाहीतच, एकच तत्व विविध रूपांनी व्यक्त झालेले आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चारही देहाच्या पलीकडे माणसाचे मूळ स्वरूप आहे. तर मग स्थूल शरीर मूळ स्वरूप समजून त्याच्याभोवती शिष्याने घोटाळू नये असा समर्थ या समासामध्ये शिष्यांना उपदेश करत आहेत. या समासात मायेपेक्षा ब्रह्माची शक्ती मोठी असून माया ब्रह्माला ग्रासू शकत नाही हे समर्थांनी विविध प्रकारची उदाहरणे देऊन, दृष्टांत देऊन शिष्यांना समजावून सांगितले. विषय चिंतनाचे शब्द साधकाला मायेमध्ये अडकवतात. कुठलाही विषय चिंतन करा तुम्ही, त्या विषयाचं चिंतन केलं की साधकाला ते मायेमध्ये अडकवतात आणि ब्रह्मचिंतनाचे जे शब्द असतात ते मात्र मायातीत करतात. संतांचं जर साहित्य पाहिलं तर संतांचं साहित्य हे मायातीत असतं. त्यामुळं पूर्ण समाधान होतं ते वाचल्यामुळे, द्विधा अवस्था मनाची होत नाही, पूर्ण ज्ञान होतं त्यामुळं. आणि पूर्ण ज्ञान झालं की हे जे साधक आहेत, हे जे शिष्य आहेत ते शांत होतात आणि ही आत्मानुभूती त्यांना आली की प्रश्नांची उत्तरं मिळायचं तर बाजूलाच राहिलं, प्रश्नांची उत्तर नाही मिळत तर प्रश्नच त्यांचे विसर्जित होतात. एकदा त्यांना कळलं की परब्रह्म हे एकच आहे, हा अद्वैत बोध आहे, हा आणि परब्रह्माची ही सगळी मुलं बाळं म्हणजे ही प्रकृती आहे, हे एकदा शिष्यांना कळलं की मग शिष्य शांत होतात, त्यांचे प्रश्नही विसर्जित होतात. समास 15व्यामध्ये रघुनाथ चरित्र असं दिलेलं आहे. या समासात श्रीरामाच्या सगुण रूपाचे, गुणांचे, रामनामाचे, साधनेतील नियमिततेचे, लोकेशनात अडकल्याने होणाऱ्या नुकसानाचे, स्वरूपाची अनुभूती इत्यादींचा उहापोह या समासामध्ये केलेला आहे. सगुणोपासना करूनच निर्गुणास प्राप्त करावे असा उपदेशही या समासात आहे. राम माझ्या एकट्याचा नाही तर तो सर्वांचा आहे. तुम्ही त्याची भक्ती करा, तुम्ही त्याचे दास व्हा, त्याला शरण गेल्यानेच जीवनाचे सार्थक होईल, हाच साधकाचा स्वधर्म आहे. त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप केल्याने सगुण दर्शन होते हे समर्थांनीच श्रीरामाला मागितले होते. हे त्यांच्याच अभंगातून दिसून होते. समर्थावतार या ग्रंथामध्ये उल्हास 18वा त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. ज्यासी दर्शनाची इच्छा त्याची पुरवावी आस्था, ऐक सखया वचन त्यासी देईन दर्शन. 13 अक्षरी या मंत्राचा जप करील साचा, त्याची संख्या 13 कोटी होता भेटेन मी जगजेठी. मग त्यासी दर्शन देऊन मुक्त त्या करीन, ऐसावर होता पूर्ण दास झाला सुख संपन्न. असा वर समर्थांनी घेतलेला आहे श्रीरामाकडून. श्रीरामाच्या कृपेने माया पूर्ण निरसन पावते, प्रपंचाला परमार्थाच्या वनव्याने जाळून टाकते. त्यास नामरूपाचा रामदासही जळून गेला
आणि निजधामी विश्रांती पावला असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कारण काय तर आत्मज्ञान झाल्यानंतर कोणीही काहीही शिल्लक राहत नाही. यालाच समर्थ 73व्या ओवीमध्ये म्हणतात रामदास जळून गेला. म्हणजे रामदास नावाची व्यक्ती जळून गेली, फक्त ते तत्व तो आत्माराम राहिला असं समर्थांना इथं म्हणायचं आहे. जर संसाराचा क्षीण झाल्यामुळे दमले आहेत, ज्यांना स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांना समर्थ शेवटच्या ओवीमध्ये हा संदेश देत आहेत की तुम्हालासुद्धा जर संसाराचा क्षीण झाला असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रामनामाने नामस्मरणाने तुम्हीसुद्धा प्राप्ती करून घ्या परमार्थाची, असं समर्थांना इथं सुचवायचं आहे. 16वा समास हा गुरुशिष्य संवादाचा आहे. या समासातील गुरुशिष्य संवाद हा प्रभू रामचंद्र व श्री समर्थ यांचा आहे. शिष्य स्वतःच्या अडचणी शंका गुरुला विचारत असतो. आता मानसपूजेत प्रत्यक्ष गुरु समोर नसले तरी शिष्याचा गुरुशी संवाद हा मनाने सुरूच असतो. मानसपूजा हे गुरुला प्रसन्न करण्याचे तोषवण्याचे एक उत्तम साधन आहे. श्री समर्थ रामदासांनी प्रभू रामचंद्राशी साधलेला अत्यंत गोड आणि अपूर्व असा हा संवाद या समासामध्ये आहे. 14व्या समासात शेवटच्या ओवीत समाधीची स्थिती सांगितली आहे बघा. देहाचे स्मरण नाही निचेष्टी झाले देही स्वरूप भाव तोही मोडोनी गेला. 15व्या समासात रामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र सांगून नामस्मरणाची साधनं सांगितली आहे. श्रीरामाला शरण गेल्यानेच त्याची कृपा होते. भक्त हा रामरूप होतो. सभोवतालची माया दृश्य विश्व हे पूर्णतः निरसन होते. भक्ताला सर्वत्र ब्रह्माचे दर्शन होते आणि तो ब्रह्मरूप होते. श्री समर्थसुद्धा ज्ञानाग्नीने जळून रामरूप झाले होते. त्यामुळे त्यांना सृष्टीत सगळीकडे जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे दृश्य जगताऐवजी त्यांना रामच दिसत होते. असे राममय झालेले समर्थ या समासामध्ये श्रीरामाशी संवाद करीत आहेत. आता श्रीरामाशी संवाद करताना काय म्हणतात, राम आहे म्हणून रामदास आहे. हे दोघेही एकरूप झाल्यामुळे रामदास राम झालेले आहेत आणि रामदास झालेले आहेत. ही उभयतांची एकरूपता आहे. संवादामध्ये श्री समर्थ प्रभू रामचंद्रांना म्हणतात, तू देवांना मुक्त केले तर मी भाविकांना मोक्ष दिला. तू जन्ममरणाचा फेरा चुकवलास तर मरण आम्हाला शिवलेसुद्धा नाही. तू अयोध्यापुरी वैकुंठाला नेली तर आम्ही वैकुंठासाठी लोकांना 12 वाटा दाखवल्या. खरंच संतांनी पंढरपूर, देहू, आळंदी, सज्जनगड, पैठण, गोंदवले यांच्या रूपाने जागोजागी वैकुंठ निर्माण केले. उद्धवसुतांनी समर्थांचे वर्णन करताना जया वाटते कांचनू केर जैसा असे म्हटले आहे. मनाच्या श्लोकातही समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. नव्या दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि नव्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देवे भक्त कोण वधला कधी देखिला ना ऐकिला शरणागता असं झाला वज्रपंजरू. पुढे समर्थ म्हणतात, देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. 4थ्या दशकातल्या 8व्या समासातल्या 25 आणि 28व्या ओवींमध्ये समर्थांनी हे सांगितले आहे. गुरुशिष्य एकरूपता साधण्याचे मर्म आत्मनिवेदन भक्तीत आहे. जो 88 सांडूनी 9मीस गेला आणि 9मीचाही मस्तकी चढला तयासीच आत्माराम भेटला एरती भोवती भोवती. असे अभेद भक्तीचे समर्थांनी अभेद भक्ती हे एकरूपतेचे साधन आहे असं सांगितले आहे. अभेद भक्ती ही स्वयंसिद्ध असल्याने श्रीकृष्णाने अर्जुनास या अभेद भक्तीचाच उपदेश केला आहे. अभेद भक्तीमुळे ज्ञानी भक्त परमार्थाला सर्व दृश्यात जाणतो. श्री समर्थांना सगळीकडे रामच दिसत होता. रामस्वरूपाची प्रभा कोंदाटली सबाह्य जेणे मी पण धरावे तेने विश्वरूपी व्हावे हा त्यांचा स्वानुभव असल्याने त्यांनी शिष्यांना केलेला अभेद भक्तीचा उपदेश त्यांच्या कल्याणासाठीच आहे. अभेद भक्तीत भक्त हा सदैव भगवंतमय झालेला असतो. म्हणजे हा भक्त जो असतो ना, हा भगवंतापासून कधीच दूर गेलेला नसतो. भक्त आणि भगवंत यांचं नातं अगदी अतूट असतं, अभिन्न असतं. जशी लाट पाण्याशी
तेज रत्नाशी, मडके मातीशी अभिन्न असते, तसा ज्ञात्याला ज्ञेय झाल्याचा अनुभव येतो, भक्ताला भगवंत झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे तो असे जाणतो की मी अनंत आहे, अनादी आहे, मला आदी अंत मध्य काहीच नाही, मी सर्वव्यापी आहे. ही विश्वरूप होण्याची अवस्था 30 आणि 31 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितली आहे. मायेचा भ्रम गेला की विश्वरूप सत्तेचे वैभव हाती येते. याकरता शिष्याने मायेचा पसारा टाकून स्वरूपानुभव घ्यावा आणि निजध्यामी विश्रांती घ्यावी, असं समर्थांनी सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, संसार दीर्घ स्वप्न मध्ये माया दिसे महाविघ्न, या समासातल्या 54व्या ओवीत समर्थांनी म्हणलेलं आहे. तेथे नवभक्तीचा अंत, देवभक्तासी एकांत असे झाले की विश्रांतीचे निजधाम होईजे स्वये, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. अभेद भक्ती दे रे राम, असं सुद्धा समर्थांनी चौपदीमध्ये म्हटलेलं आहे. अभेद भक्ती एकदा प्राप्त झाली की भक्त आणि भगवंत हे एकच होतात. पुढे आपण 17व्या समासाकडे वळूया. 17वा समास आहे दृष्ट उच्छेद. दृष्ट उच्छेद म्हणजे काय, तर दृश्य जगताचा निराश. 21 समासीतील संवाद हा समर्थ व उद्धव स्वामी यांच्यातील आहे. त्यावेळेस उद्धव स्वामी अवघे 8-9 वर्षाचे होते आणि अशा उद्धव स्वामींसारख्या शिष्यांची शंका पहिल्या 10 ओव्यांमध्ये आहे. तर शिष्यांच्या मनात शंका काय आलेली आहे की त्यावेळेस जाणकार जे होते ते संस्कृत पंडित होते आणि ते संस्कृत पंडित म्हणायचे की संस्कृत ग्रंथांच्या आधारे ते ब्रह्माविषयी सांगायचे आणि ते म्हणत असत की ज्यांना संस्कृत भाषा येत नाही त्यांना ब्रह्म समजणार नाही आणि त्यांना ब्रह्म समजणार नाही अशाने संसार सागरात बुडून मरण असे लोक संसार सागरात बुडून मरणार अशी भीती घातली होती, असं उद्धव स्वामींनी समर्थांना सांगितलं. 15व्या समासातील 45व्या ओवीत समर्थ म्हणतात, काही साक्षात्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला. एखादा अनुभव एकांतात सद्गुरूला सांगून साधना योग्य दिशेने चालली आहे याची मात्र खात्री करून घ्यावी. आता संस्कृत पंडितांनी मात्र त्यांना भीती घातली होती की तुम्हाला संस्कृत येत नाही, मराठीवर संस्कृत जाणत नाही तर तुम्हाला ब्रह्म अनुभव येणारच नाही. आणि ही शंका उद्धव स्वामींना आणि उद्धव स्वामींच्या वयाच्या शिष्यांना आली आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी हा जो समास आहे तो समास आहे त्याचं निरसन याच्यात केलेलं आहे. आणि तेच निरसन म्हणजे दृश्य जगताचा निराश तो कशाने होतो, तर संस्कृत भाषेच्या जाणण्याने नाही होत. तेव्हा समर्थ म्हणतात, दुसऱ्याची दंभानी भरलेली भाषणं, त्यांचे समाधान, बडेजाव हे पाहून जेव्हा तुम्ही अशांत होता, भांबावून जाता, तेव्हा तुम्ही आणखी जास्त तुम्हाला शंका येऊ लागतात. तर तुमच्या या शंकांचं निरसन मग करतो. समर्थांनी शिष्यांना अशीच आज्ञा केली आहे की प्रथम देहबुद्धीचा त्याग कर. ओवी 57मध्ये देहबुद्धीमुळे मनात संकल्प विकल्प उठतात हे सांगितले आहे. दुसरे असे की कोरड्या शब्दज्ञानाने स्वरूपाचे दर्शन होत नाही. शब्दांचा गुंता काढून गुरुवचनावर श्रद्धा ठेव. आत्मानात्म विवेकाने सत्याचा शोध घे. पाखंडी विचारांचे मंथन करू नकोस. पाखंडींच्या सांगण्यात आणि आचरणात फरक असतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण ठेव. आता समर्थ पुढे काय सांगतात, आपण क्रिया करावी मग पुढीलांशी न लगे सांगावी, अशी 71 क्रमांकाच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात. पुढे समर्थ म्हणतात, म्हणून जे काही दुसऱ्यांशी सांगावे ते तुवा स्वयेची करावे, असा उपदेश करून शिष्याच्या शंकेचे निरसन समर्थांनी केलेले आहे. आत्मस्वरूपाच्या दर्शनासाठी आत्मप्रचिती यायला हवी. ओंकाराच्या 3 मात्रा लक्षात घेता साक्षात्काराची मुनींनी ज्ञानसाधनेचे 3 भाग केलेले आहे आणि यालाच त्रयी असे म्हटले आहे. समर्थांनी ओवी क्रमांक 32 आणि 33मध्ये शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या त्रयींची समन्वयता सांगितली आहे. आत्म्याचे जे स्वरूप शास्त्रामध्ये सांगितले आहे त्याचा सद्गुरूंनी अनुभव घेतलेला असतो. सद्गुरूंची वचने ही शास्त्रोक्त तसेच त्यांच्या तपश्चर्येनंतरच्या अनुभवावर आधारित असतात. यावर निस्सीम श्रद्धा ठेवून
आत्मप्रचिती घ्यावी आणि या तिन्ही प्रचितीची ऐक्यता म्हणजे शाश्वत सद्गुरू कृपा आहे अरे असं या समासात समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि याचा उलगडा त्यांनी ओवी क्रमांक 33मध्ये केला आहे. नव्या दासबोधात समर्थ म्हणतात, मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. 8व्या दशकातील 8व्या समासातील 51व्या ओवीमध्ये समर्थ हे सांगत आहेत, या तिन्ही प्रचितीची ऐक्यता होणे हाच साक्षात्कार होय. अनेक शंका संशय या त्रयीने नाहीसे होतात. त्यासाठी सत्संगती महत्त्वाची आहे. नाना देह संदेह निवृत्ती व्हावयाधरी सत्संगती, आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेस आणि असं समर्थांनी दासबोधातल्या 5व्या दशकामधल्या 9व्या ओवीमध्ये म्हटलं आहे. आता आपण 18व्या ओवीकडे जाऊया. 18वी ओवी 18व्या समासाकडे जाऊया. 18वा समास आहे एकंकार निरसन. या समासात सृष्टीच्या महत्त्वाच्या लयाच्या अंती गुणसाम्य स्थिती व ही गुणसाम्याची स्थिती निमाल्यानंतर जे शिल्लक राहते तेच स्वरूप परब्रह्म असल्याचे सांगितले आहे. ही अद्वैताची स्थिती आहे, कळायला अवघड आहे. त्याला समर्थांनी एकंकार या शब्दाने संबोधले आहे. ज्याप्रमाणे ज्ञानाच्या अवस्थेला स्वरूप हे नाव दिले आहे, त्याप्रमाणे समर्थांनी एकंकार या शब्दातून तो भाव प्रगट केला आहे. जीव शिव ऐक्य इथं आहे. एकंकार म्हणजे मला आत्मसाक्षात्कार झाला आहे हे सांगायला सुद्धा मी मुरत नाही, तो एकंकार भाव आहे. जीव शिव ऐक्य अभेद अथवा अद्वैत या अर्थाने समर्थांनी इथे हा शब्द वापरला आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय हा सगळा मूळ मायेचा खेळ आहे. ज्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर हा खेळ चालतो ते स्वरूप मात्र या खेळापासून अस्पर्शी आहे. साधकाने एकेका तत्वाचा निराश करून स्वरूपात विलीन व्हावे व शांती समाधानाचा अत्युच्च अनुभव घ्यावा. नव्या दासबोधात दशक 9 समास 1मध्ये समर्थांनी साधकाला ही सगळी लक्षणं सांगितली आहेत. विवेक आणि वैराग्याच्या सहाय्याने ही परमोच्च अवस्था प्राप्त होते. या संदर्भात स्थूल सूक्ष्म व चंचल या निवेदनांती स्वरूपाची प्राप्ती होते असंही समर्थांनी म्हणलेलं आहे. त्यावर शिष्याला प्रथम प्रश्न पडतो की संसारात स्थूलाचा त्याग करणे कसं शक्य आहे. आला प्रश्न आता, आली शंका आता. मग त्याला ब्रह्मप्राप्ती कशी होईल. त्याचं उत्तर समर्थांनी 53 क्रमांकाच्या ओवीत दिलेलं आहे की संसारिकाला सुद्धा आत्मप्राप्ती होऊ शकते. कशी. अरे आहे तैसे नाही, गेल्या दुःख न वटे देही, आलियाचा काही संतोष न म्हणी. आल्याचंही काही दुःख नको, आल्याचंही काही सुख नाही, गेल्याचंही काही दुःख नाही, अशी जर वृत्ती ठेवली तर हे आत्मज्ञान होतं. प्रपंचात उदासीन वृत्तीने राहून प्रापंचिकाने समाधान मिळवावे असं समर्थांना सांगायचं आहे. आत्मनिवेदनाने चौदेहा वेगळे व्हावे, तत्वांच्या बरोबर मी पण नाहीसे करावे, म्हणजे परब्रह्माशी अनन्य होता येते. विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वासरीसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी असं समर्थांनी नव्या दासबोधातल्या 17:8-31 म्हणले. एकत्वाची जी स्थिती संपूर्ण आत्मनिवेदनाने येते. जे सांगितलेलं आहे स्थूल सूक्ष्म आणि चंचल हे जे आत्मनिवेदन आहे त्याच्या अंती ही एकत्वाची स्थिती येते. त्यागाने वैराग्यानेही प्राप्त होते. याच्यामध्ये कनक कांता याचाही त्याग समर्थांनी करायला सांगितला आहे. प्रापंचिकासाठी अतिशय कठीण आहे. ही माया दूर सारली, सर्व भेद मिटले की अद्वैत असा जो ब्रह्म आहे त्याची प्राप्ती होते. त्यासाठी सत्संगात राहून अभेद भक्तीने प्रपंचाची आसक्ती हळूहळू कमी करत न्यावी असा उपदेश समर्थांनी या समासात केला आहे. म्हणजे एकंकार वृत्ती आपल्याला जर साधायची असेल तर आपल्याला हळूहळू विधेयी अवस्था प्राप्त करायला पाहिजे आणि आसक्ती हळूहळू कमी करायला पाहिजे सगळ्याच गोष्टींची प्रपंचात राहून. म्हणजे मग प्रपंचात राहूनसुद्धा आपल्याला परमार्थ साधता येतो. आपण 19व्या समासाकडे चालला आहे. संत संग महिमा. मागच्या समासात सांगितल्याप्रमाणे संतांच्या संगतीत राहून संसाराचा मोह दूर करता येतो. आपल्या बहिर्गामी वृत्ती अंतर्यामी करता येतात.
दुर्वासना हळूहळू नाहीशा होऊन सद्वासना जागृत होतात. बद्धाचे मुमुक्ष होतात, मुमुक्षाचे साधक होतात आणि साधकाचे सिद्ध पुरुष निर्माण होतात. पसायदानात ज्ञानेश्वर माऊलींनी वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता, म्हणजे संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचा समुदाय या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो असं मागितलं आहे. आद्यशंकराचार्य सुद्धा म्हणतात, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा सहवास या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या आहेत. संतांचा सहवास हा पूर्वपुण्याने मिळतो असे समर्थ म्हणतात. साक्षात्कारी संतांना परमात्म्याची प्रचिती आलेली असते. ते गुणातीत मायातीत अवस्थेला गेलेले असतात. प्रारब्धात राहून लोककल्याणाचे कार्य सक्षमपणे संतच करू शकतात. संतांची संगत ज्याला लाभते त्याला संत संतपदी नेऊन पोचवतात. संत संगतीत कोणताही प्राणी आला तरी संत त्याला भवसागरातून तारून नेतात. संतांच्या सहवासात वैराग्याची आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. या पहिल्या समासातील पहिल्या 10 ओव्यात संतांना कशाची उपमा देता येत नाही असं समर्थ सांगतात. संतांच्या सहवासामध्ये विवेकयुक्त वैराग्याच्या बळावर मोह आणि भ्रांती या प्रापंची सोंगट्या आहेत त्या भस्मसात होतात असं समर्थांनी म्हटलं आहे. जीव जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडीला एकीकडे असं समर्थांनी नव्या दासबोधातल्या 5व्या दशकातल्या 9व्या समासातल्या 35व्या ओवीत म्हणलं आहे. असे 34 समर्थ म्हणतात, सज्जन संगती दे रे राम. या समासातल्या 11 ते 26 या ओव्यांमध्ये संत संगतीचे लाभ समर्थांनी सांगितले आहेत. तर 34व्या ओवीत समर्थ सांगतात, संतांना शरण जायला, संत संगात राहून सदाचार स्वधर्माचरण शिकायला मिळते. जयास वाटे देव पाहावा, त्याने सत्संग करावा, सत्संगे विन देवाधिदेव पाविजेत नाही असं नव्या दासबोधात समर्थ म्हणतात. जे वस्तू परम दुर्लभ जयाचा अलभ्य लात, तेची वय सुलभ संत संगे करुणी असंही समर्थांनी या 52व्या ओवीमध्ये या समासात म्हणले. अशी परिस्थिती सत्संगाने होती की दुःख औषधा न भेटे असा हा सत्संगतीचा महिमा 50 ओव्यांमधून समर्थांनी विशद केला आहे. आपला 20वा समास आहे तो आत्मज्ञानातील अडथळे. मागच्या समासामध्ये समर्थ म्हणतात, आत्मज्ञान नवे सोपे या आड विघ्ने अमुपे, ते मी सांगेन साक्षेपे ऐक बापा. आणि त्या विघ्नांचे विवरण या समासात केले आहे. माया आणि मोह जीवाला फसवून मुक्तीच्या मार्गापासून दूर नेतात. सत्ययुगाचा विचार केला तर प्रलोभनांचा अभाव होता आणि वैराग्याचा प्रभाव होता. त्यामुळे साधक सहजपणे मोहाच्या प्रसंगावर मात करत होता. वातावरणात वैराग्य आणि शुद्ध ज्ञान यांची स्पंदनं होती. त्रेतायुगापासून मायादेवीचा प्रभाव वाढायला सुरुवात झाली आणि द्वापार युगात तर तिने हातपाय पसरले. कलियुगात तर तिचे साम्राज्यच आहे. त्यामुळे भल्या भल्यांचा बुद्धिभेद होतो. आपण पाहिलं मोठमोठे शास्त्रज्ञसुद्धा आता किती संकटात पडलेले आहेत, त्यांचासुद्धा बुद्धिभेद झालेला आपल्याला दिसतोय. दुसरं म्हणजे काय, ह्या आत्मज्ञानाच्या प्रचितीतला अडथळा हा झाला योगाचा. दुसरा म्हणजे प्रपंचातील कर्मठपणाचा अतिरेक किंवा स्वैराचाराचे समर्थन. यामुळे आत्मज्ञानात अडथळे निर्माण होतात. दासबोधात समर्थ म्हणतात, बहुसंग धरू नये, संतसंग सोडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा. 14:167 समर्थ म्हणतात. आचार व विचारातील तफावत हाही अडथळा आहे आत्मज्ञानातला. आधी राखावा आचार, मग पहावा विचार, आचार विचारे पहिलं पार, पाविजेतो असं 17:10-25 समर्थांनी नव्या दासबोधात म्हटलेलं आहे. दुराशा हा सुद्धा एक अडथळा आहे, म्हणजे वाईट इच्छा. हाही अडथळा समर्थांनी 30 ते 39 ओवीमध्ये या समासामध्ये सांगितला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान चित्ताला चिकटला आहे, हाही अडथळाच आहे. आपले स्वरूप हे निरुपाधिक आहे, त्याला कसलीही उपाधी जडलेली नाही. पण जीवात्म्याला जडलेली नाम रूप आकाराची देहाची उपाधी या सर्व नाशाला कारणीभूत होते असं समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. देहाचा उपयोग फक्त साधनेपुरताच करावा. देहाने साधना करून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अहंकार साधकाला जडत असतो. तो सुद्धा
त्यागायला समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. आणि तो त्यागण्यासाठी ओवी क्रमांक 55 समर्थ म्हणतात दृढधरी सद्गुरू भजन. म्हणजे देहाने केली जाणारी असत्कर्मे, देहाची विषयासक्ती, देहाभिमान, कुळाभिमान, लौकिकता हे आत्मज्ञान प्राप्तीतले अडथळे आहेत. सद्गुरू वचनावर श्रद्धा भाव ठेवून त्याचे स्तवन करून त्यांना प्रसन्न करावे. जीवात्मा देहात असूनही तो अलिप्त असतो. त्याला प्राप्त करण्याकरता ममताशून्य, अभिमानशून्य व विषयातून मुक्त असायला हवे. समर्थ म्हणतात, आपल्या अवतीभोवती असणारी जी माणसं आहेत, नातेवाईक, इष्टमित्र, सगळे सोयरे आहेत, ते ऋणानुबंधाने आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांची आल्या गेल्याची क्षिती नाही अशी वृत्ती ठेवावी. म्हणजे मग आत्मज्ञानातील अडथळे दूर होण्यास आपल्याला मदत होते, असं समर्थांनी सांगितलं आहे. आपण आता शेवटच्या समासाकडे वळूया. 21वा समास आहे अनिर्वाच्य ब्रह्म. हा शेवटचा समास उपसंहाराचा आहे. या ग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाची फलप्राप्ती देणारा आहे. समासामध्ये पहिल्या 19 ओव्यांमध्ये प्रकरणांना नावे देऊन त्यातील विषय स्पष्ट केला आहे. राहिलेल्या ओव्या अनिर्वाच्य ब्रह्मावर लिहिलेल्या आहेत. यातील बऱ्याचशा ओव्या दासबोधातील, नव्या दासबोधातील दशक 6 समास 10 अनिर्वाच्य समासात आहेत. तसेच दशक 8 समास 8 आत्मदर्शन या समासात आहेत. थोर साक्षात्कारी संतांनी परब्रह्माचा किंवा स्वस्वरूपाचा अनुभव घेतलेला असतो. पण ह्या अनुभवात संपूर्ण अद्वैत असल्याने ज्ञाता ज्ञेयाशी किंवा द्रष्टा दृश्याशी एकरूप झाल्याने तो अनुभव सांगणारा कोणी शिल्लक राहत नाही. म्हणून या ब्रह्मानुभवाला अनिर्वाच्य म्हटले आहे. या स्थितीत शुद्ध निर्मळ जाणीव किंवा शुद्ध ज्ञान असते. 4 अवस्थेतील ही तुर्यावस्था आहे, जेथे महाकारण देहाला शुद्ध ज्ञान झालेले असते. तो शुद्ध ज्ञानाच्या जाणीवेने द्रष्टा होऊन साक्षीपणाने दृश्याला पाहत असतो. म्हणजे द्वैत शिल्लक असते. त्यापुढची अवस्था उन्मनी ही तुर्येची परिपक्व अवस्था असल्याने येथे फक्त अद्वैतच असते. ही अतिमानवी पातळी म्हणजे ज्याला सुप्रामेंटल स्टेट म्हणतात ती आहे. मन पूर्णपणे निस्संग झाल्याने कोणतेही विचार, संकल्प, वृत्ती नसतात. पूर्ण अभावाची निर्गुण निराकाराची स्थिती असते. हेच निर्गुण परब्रह्माचे स्वरूप होय. येथे द्वैत मायेचा संपूर्ण विलय झाल्याने शब्द आणि अर्थ इथं दोन्ही नसतात. म्हणूनच ते अनिर्वाच्य आहे. वाचेचे मूळ ओंकार जे आहे सूक्ष्म आहे तोही ओंकार इथं लीन होतो. अनुभव व अनुभव घेणारा दोन्ही इथे राहत नाहीत. मग कोणता अनुभव घ्यायचा, कोणी घ्यायचा, कोणाला सांगायचा, अशी ही निर्गुणाची एकरूपतेची म्हणजे तादात्म्याची स्थिती आहे. परब्रह्माचा हा अनुभव सूक्ष्माहून परमसूक्ष्म असल्याने त्याला इंद्रियांनी जाणता येत नाही. इंद्रियांना, मनाला अगोचर असल्याने त्याला स्पर्श करता येत नाही. डोळ्यांनी पाहता येत नाही, शब्दांनी सांगता येत नाही, कानांनी ऐकता येत नाही. मग हा अनुभव घ्यायचा कसा? गुरुदेव रानडे म्हणतात, कल्पनेच्या पुढे प्रतिभा म्हणून एक शक्ती आहे, जी अदृश्यातील परमसूक्ष्मातील अनुभव घेते. आध्यात्मिक अनुभवाचे स्फुरण हे आतून असते. माऊलींनी सुद्धा म्हणलेलं आहे, ये हृदयीचे ते हृदयी. आणि त्याचे प्रतीक हा अनुभव आला आहे, त्याचं प्रतीक मात्र साधकाच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि ते प्रतीक म्हणजे कसं दिसतं तर अष्टसात्विक भाव प्रगट होतात. हे अष्टसात्विक भाव म्हणजे रोमांच, स्वेद, अश्रू, कंप, स्तंभ, मौन, शांती आणि आनंद. ज्ञानेश्वरीतील 11 ते 45 11व्या अध्यायातील 245 ते 256 ह्या ओव्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये हे वर्णन आहे. स्तंभ, मौनावस्था, शांती व आनंद हे जे भाव अनिर्वाच्य स्थितीतले आहेत ते भाव या समासातल्या 33 आणि 35 या ओव्यांमध्ये आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे अद्वैताची जी स्थिती आहे ती 58, 59 आणि 62 या ओव्यांमध्ये सांगितली आहे. हा समास परमविश्रांती देणारा आहे. शेवटी समर्थ म्हणतात, हा समास माणसाच्या हा समास जो आहे तो समास याच्या निरूपणाने अतिसूक्ष्म खुणा अंगी बांधल्या जातात. म्हणून हा समास
परमविश्रांती देणारा आहे. असं 21 समासी दासबोधाचं, या जुन्या दासबोधाचं जे सारांश रूपाने मला वर्णन करता आलं तर केलं. खरोखरच हा जो 21 समासी जुना दासबोध आहे तो परमार्थातलं परमोच्च सुख देणार आहे. फक्त त्याचा मनन, चिंतन आणि निधिध्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मला जसं समजलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ.